إن الله يدخل الذين آمنوا وعملوا الصالحات جنات تجري من تحتها الأنهار والذين كفروا يتمتعون ويأكلون كما تأكل الأنعام والنار مثوى لهم وكأي من قرية هي أشد قوة من قريتك التي أخرجتك أهلكناهم فلا ناصر لهم أفمن كان على بينة من ربه كمن زين له سوء عمله واتبعوا أهواءهم مثل الجنة التي وعد المتقون فيها أنهار من ماء غير آسن وأنهار من لبن لم يتغير طعمه وأنهار من خمر لذة للشاربين وأنهار من عسل مصفى ولهم فيها من كل الثمرات ومغفرة من ربهم كمن هو خالد في النار وسقوا ماء حميما فقطع أمعاءهم ومنهم من يستمع إليك حتى إذا خرجوا من عندك قالوا للذين أوتوا العلم ماذا قال آنفا أولئك الذين طبع الله على قلوبهم واتبعوا أهواءهم والذين اهتدوا زادهم هدى وآتاهم تقواهم فهل ينظرون إلا الساعة أن تأتيهم بغتة فقد جاء أشراطها فأنى لهم إذا جاءتهم ذكراهم فاعلم أنه لا إله إلا الله واستغفر لذنبك وللمؤمنين والمؤمنات والله يعلم متقلبكم ومثواكم. निस्संदेह अल्लाह ईमानवाल्यांना जे सत्कर्म करून आले असतील अशा जन्नतीमध्ये दाखल करेल ज्याच्या खाली प्रवाह वाहत असतील. इन्कार करणारे तर काही दिवसपर्यंतच आम्ही दिलेल्यावर इथे मौज मजा करीत आहेत आणि अशा प्रकारे खातात जसं 4 पायांची जनावरं खातात. त्यांचं घर आगीतच आहे. कितीतरी शहरं अशी होती जी या वस्तीपेक्षा जास्त शक्तिशाली होती, जिथल्या रहिवाशांनी तुम्हाला या शहराबाहेर निघण्यासाठी मजबूर केलं. आम्ही त्यांना नष्ट करून टाकलं की कोणी एकही मदत करणारा त्यांना लाभला नाही. तर काय जो मनुष्य आपल्या पालनकर्त्या रबतर्फे स्पष्ट प्रमाणावर असेल त्याच्यासारखा असेल ज्याची वाईट कर्म त्याला चांगली दाखवली जात असतील आणि असे लोक मनोकामनांच्या मागे चालत असतील. त्या जन्नतची कैफियत ऐका जिचा पापमुक्त लोकांशी वायदा केला जात आहे की यात अशा पाण्याचे झरे वाहत असतील जे कधीही खराब होणार नाहीत आणि दुधाचे पाट वाहत असतील ज्याच्या स्वादात फरक पडणार नाही आणि शराबाचे झरे जे पिणाऱ्यांसाठी स्वादिष्ट असेल आणि साफ स्वच्छ फेस नसलेल्या शहदचे प्रवाहही असतील आणि तिथे त्यांच्याकरता सर्व प्रकारचे मेवे प्रत्येक वेळी तयार असतील. आणि सर्वात मोठी नेमत कृपा देणगी ही की त्यांच्या पालनकर्त्या रबतर्फे त्यांना माफी मिळालेली असेल. आता सांगा की हे चांगले राहिलेत की ते लोक जे नेहमी आगीत राहतील आणि त्यांना उकळतं पाणी पाजलं जाईल जे त्यांच्या आतड्यांचे तुकडे करून टाकील. आणि त्यांच्यापैकी बहुतेक असेही आहेत की तुमच्याकडे कान लावून बोलणं ऐकतात, इथपर्यंत की जेव्हा तुमच्या बैठकीतून निघून जातात तेव्हा जाणून बुजून ज्ञानी लोकांना विचारतात की आता पैगंबरांनी काय फरमावलं होतं. हे लोक आपल्या मनाला आवडणाऱ्या गोष्टी पसंत करतात, म्हणून अल्लाहनं त्यांच्या हृदयावर मोहर लावली. जे लोक सत्य गोष्ट ऐकून सन्मार्गावर आले आहेत अल्लाह त्यांना आणखी जास्त मार्गदर्शन करेल आणि त्यांना त्यांच्या तक्वा म्हणजे पापमुक्त राहण्याची पद्धतही प्रदान करेल. मग काय हे लोक कयामतीच्या त्या घडीची वाट पाहत आहेत जी त्यांच्यावर अचानक येऊन पडेल आणि तिची लक्षणं आणि चिन्ह तर येऊन पोहोचली आहेत. आणि जेव्हा कयामत त्यांच्यावर येईल तर त्यावेळी उपदेश मानल्यानं त्यांना काहीच लाभ होणार नाही. तेव्हा चांगलं लक्षात घ्या की अल्लाहच्या शिवाय कुणीही उपास्य नाही आणि आपल्या स्वतःकरता आणि इमानधारक पुरुष स्त्रिया सर्वांकरता अपराधांच्या माफीची प्रार्थना करीत राहा. तुमचं चालणं फिरणं आणि जिथे जाऊन तुम्हाला राहायचं आहे
अल्लाहला सर्व माहीत आहे.